पुढचं ट्रान्झॅक्शन आहे मशिनरी परचेस फ्रॉम सुनील फॉर कॅश ₹10,000. मशिनरी परचेस फ्रॉम सुनील फॉर कॅश ₹10,000. ही एंट्री सोडवण्यासाठी सगळ्यात पहिलं आपण काय करणार, त्याचा अर्थ लावायचा आहे. बरोबर आहे. मग मला सांगा ह्या ट्रान्झॅक्शनचा मराठीमध्ये अर्थ काय आहे, एक्झॅक्ट ट्रान्झॅक्शन काय झालेलं आहे बघा. आता हे ट्रान्झॅक्शन इंग्लिशमध्ये आहे. बरोबर आहे समृद्धी, हे ट्रान्झॅक्शन इंग्लिशमध्ये आहे आणि इंग्लिशचाच अर्थ आपण जर चुकीचा लावला तर पूर्ण एंट्रीज आपली चुकणार आहे. त्या एंट्रीला काही मतलबच नाही राहणार, काही अर्थच नाही राहणार. बरोबर आहे. मग सगळ्यात पहिलं त्याचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे. छोटे छोटे शब्द आहेत. मशिनरी परचेस फ्रॉम सुनील फॉर कॅश रोजच्या वापरामधले शब्द आहेत. तर ट्रान्झॅक्शनचा अर्थ आपल्याला लावता आला पाहिजे. ट्रान्झॅक्शन एक्झॅक्ट काय झालं ते आपल्याला कळलं पाहिजे. आणि ते नाही कळलं तर तुम्ही एंट्री सोडून काय मतलब आहे त्या गोष्टीचा, म्हणजे बरोबर सोडून पण तुम्ही चुकीचं केल्यासारखं होईल ना ते. बरोबर आहे. सांग याचा अर्थ काय. सुनीलकडनं आपण 10,000च्या मशिनरी खरेदी केल्यात. त्याचं म्हणणं आहे सुनीलकडून 10,000च्या नाही रे, असं अनेक वचन आहे का त्याच्यामध्ये. सुनीलने 10,000च्या मशिनरी. बरं आता दोन वाक्य आलेली आहेत. त्याचं म्हणणं आहे सुनीलकडून मशिनरी खरेदी केलेली आहे आणि हिने सांगितलं सुनीलने खरेदी केलेलं आहे. अचल सांग. सुनीलने 10,000ची मशिनरी परचेस केली. सुनीलने 10,000 रोखेने मशीन घेतली. सुनीलने 10,000चा मशिनरी परचेस केला. 10,000 रुपये रोख देऊन सुनीलकडून मशिनरी खरेदी केली असं समृद्धीचं म्हणणं आहे. देवनाथ सांग रे. सुनीलने 10,000 देऊन रोख मशिनरी घेतल्या. बरं रोहित. सुनील या व्यक्तीने 10,000 रुपये रोख देऊन मशिनरी विकत घेतल्या आहेत. बरं आता ट्रान्झॅक्शनचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. मशिनरी म्हणजे मशिनरी, बरोबर आहे, म्हणजे आपण मशीन विकत घेतो. परचेस म्हणजे काय, याच्या आधी एक ट्रान्झॅक्शन गेलं होतं गुड्स परचेस फॉर कॅश ₹10,000. त्याच्यानंतरचं ट्रान्झॅक्शन कोणतं होतं, गुड्स सोल्ड टू विनय असं होतं ना, गुड्स सोल्ड टू विनय. तर विनयला माल विकलेला होता त्यावेळेस. आताचं ट्रान्झॅक्शन आहे मशिनरी परचेस फ्रॉम सुनील. फ्रॉम सुनील असेल, फ्रॉम सुनील याचा अर्थ सुनीलकडून. तर तुम्ही काय सांगता, सुनीलने खरेदी केल्या. सुनीलने खरेदी केल्या आणि सुनीलकडून खरेदी केल्या, दोन्ही वाक्य विरुद्ध आहेत ना. सुनीलने खरेदी केल्या आणि सुनीलकडून खरेदी केल्या, किती फरक आहे, पूर्णपणे विरुद्ध वाक्य आहेत ना. फ्रॉम म्हणजे कडून. मग ट्रान्झॅक्शनचा अर्थ काय होईल, मशिनरी परचेस केलेली आहे कोणाकडून, सुनीलकडून, रोख स्वरूपामध्ये 10,000 रुपये देऊन. बरोबर आहे. किंवा 10,000 रुपयाची मशिनरी खरेदी केलेली आहे, किंवा 10,000 रुपये देऊन मशिनरी खरेदी केलेली आहे कोणाकडनं, सुनीलकडून. कोणाकडून, सुनील. लक्षात ठेवा फ्रॉम आलं असेल तर याचा अर्थ कडून. समोर एक नाव आहे सुनील, मग फ्रॉम सुनील याचा अर्थ काय, सुनील कडून. लक्षात राहील. आता परत सुनीलने असं नका सांगू. कळते तुम्हाला. ट्रान्झॅक्शनचा अर्थ बदलला, पूर्ण ट्रान्झॅक्शनच बदललं ना. याचा अर्थ तुम्ही जी एंट्री सोडवलेली आहे ती तुम्हाला आता विचारून काय फायदा नाही. तुम्ही वहीमध्ये जी एंट्री सोडवलेली आहे ती तुम्हाला विचारून काय फायदा. जर तुम्ही याचा अर्थच चुकवलाय तर ती एंट्री कशीही सोडवली असेल तर मतलब नाही ना त्या गोष्टीला. कळतं का अल्पेश. बरोबर आहे. मशिनरी परचेस फ्रॉम सुनील फॉर कॅश ₹10,000. 10,000 रुपयाची मशिनरी खरेदी केलेली आहे कोणाकडून, सुनीलकडून. मला सांगा याच्यामधून कोणते लेजर अकाउंट आपल्याला बाहेर काढायचे आहेत. आपण कोणते लेजर बाहेर काढतो, ट्रान्झॅक्शनचा इफेक्ट ज्या लेजर अकाउंटवर झालेला आहे असे लेजर आपण बाहेर काढून त्याला डेबिट आणि क्रेडिट देत असतो. तर मला सांगा ह्या ट्रान्झॅक्शनमधून कोणते लेजर बाहेर निघतील, तुम्ही सांगा, मी लिहितो. मशिनरी आणि कॅश. बरं तुम्ही सांगाल तेवढे मी लिहितो. पहिलं मशिनरी लिहू का, अरे लिहू का, बरं मशिनरी लिहिलं मी. अजून काय लिहू, सुनील लिहिलं, कॅश कॅश लिहितो.
परचेस लिहितो. बरं, तुमच्या म्हणण्याप्रमाणे 4 लेजर बाहेर निघतील, बरोबर आहे. 4 लेजर म्हणजे प्रत्येकाचं वेगळं वेगळं म्हणणं आहे, प्रत्येकाने 2 वेगळे काढलेले आहेत, असंच आहे ना? असंच आहे ना? बरं, मग मशिनरी कोणी काढलाय? मशिनरी कोणी काढलाय? हात वरती करा. ओके, मशिनरीच्या सोबत काय काढलं तुम्ही? कॅश काढलं. मग सुनील कोणी काढलाय? अरे तुमच्यापैकी कोण सुनील बोललाय ना? हां, सुनील काढलंय. बाकी कॅश सगळ्यांनी कॉमन काढलंय. मग परचेस कोण बोललं? बरं, तू परचेस काढलंय असं याचं म्हणणं आहे. बरं, आता मी तुम्हाला समजून सांगतो. मी याच्या आधी पण तुम्हाला शिकवलं होतं, मशिनरी परचेस केलेली आहे. तर तुम्ही मशिनरी आणि परचेस हा शब्द एकच पकडा. मी आधी शिकवलं ना तुम्हाला, गुड्स परचेस केलेला आहे तर तुम्ही परचेस लिहा, हवं तर ब्रॅकेटमध्ये गुड्स लिहा किंवा गुड्स लिहा, तुम्ही ब्रॅकेटमध्ये परचेस लिहा. गुड्स परचेस केलाय, मशिनरी परचेस केलंय, बरोबर आहे. मी तुम्हाला शिकवलं होतं की जुन्या पुस्तकामध्ये गुड्स घेतला होता, नवीन पुस्तकामध्ये परचेस घेतलं जातं. तर काय हरकत नाही, आपल्याला काय अडचण नाही. मशिनरी परचेस केलेली आहे तर मशिनरी किंवा परचेस दोनपैकी आपल्याला एकच घ्यावं लागणार आहे, बरोबर आहे. मग त्याच्यासाठी आपण काय करूया, इकडनं मी परचेस खोडून टाकतो. बरं, इथे मी मशिनरी ठेवतो, काही अडचण नाही. मशिनरी ठेवतो, ब्रॅकेटमध्ये परचेस लिहू किंवा परचेस इकडे लिहा, ब्रॅकेटमध्ये मशिनरी लिहा किंवा दोन्हीपैकी एकच लिहा, काहीही फरक पडणार नाही डेबिट क्रेडिटसाठी, बरोबर आहे. बरं, पुढे कोणीतरी सुनील पण घेतलाय, तो मी खोडून टाकला होता म्हणून मी पुन्हा सुनील इकडे लिहितो. बरं, एक लेजर आपला फिक्स झाला, मशिनरी किंवा परचेस, तो आपण एक लेजर घेतलेला आहे. मशिनरी परचेस केलंय म्हणून एकच लेजर घेतला, दोन्ही घ्यायची गरज, हे कळतं ना तुम्हाला? दुसरा लेजर, आता काहींनी सुनील घेतलाय, काहींनी कॅश घेतलाय, काहींनी दोन्ही घेतलेत. याच्या आधीचं एक ट्रान्झॅक्शन होतं, गुड्स सोल्ड टू विनय ऑन क्रेडिट ₹5,000. गुड्स सोल्ड टू विनय ऑन क्रेडिट ₹. बघा बरं ते ट्रान्झॅक्शन आहे का? आहे. त्याच्या आधीचं एक ट्रान्झॅक्शन होतं, गुड्स परचेस फॉर कॅश ₹10,000. बघा ते ट्रान्झॅक्शन आहे का? आहे. बरं, पहिलं जे ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यामध्ये कोणते लेजर घेतले आपण? परचेस आणि कॅश. बघा ना, तर नीट लक्ष द्या. पहिल्या ट्रान्झॅक्शनमध्ये काय घेतलं आपण? परचेस घेतलाय आणि कॅश घेतलाय. माल खरेदी केला, ₹10,000 दिले म्हणून परचेस आणि कॅश. दुसऱ्या ट्रान्झॅक्शनमध्ये आपण काय काय घेतलंय? गुड्स सोल्ड टू, काय आहे ते ट्रान्झॅक्शन वाचा, विनय ऑन क्रेडिट ₹5,000. तर विनयला ₹5,000 माल उधारीवर विकलेला आहे, अशा प्रकारचं ट्रान्झॅक्शन होतं. त्याच्यामध्ये तुम्ही कोणते लेजर घेतले सांगा मला? सेल्स आणि विनय, कारण त्या ठिकाणी उधारीवर माल विकला होता, त्या ठिकाणी कॅश दिली गेली नव्हती म्हणून आपण तिथे विनय घेतला होता. पण आत्ताचं जे ट्रान्झॅक्शन आहे, काय ट्रान्झॅक्शन आहे? मशिनरी परचेस फ्रॉम सुनील फॉर कॅश ₹10,000. ₹10,000ची मशिनरी खरेदी केलेली आहे आणि ₹10,000 एवढी रक्कम त्याला देऊन टाकलेली आहे. मग असं जर ट्रान्झॅक्शन असेल, ट्रान्झॅक्शन तिथे कंप्लीट झालेलं असेल, तर अशा ट्रान्झॅक्शनमध्ये डेबिट क्रेडिट देण्यासाठी तुम्हाला सुनील घ्यायची गरज. व्यवहार जर उधारीवर झालेला असता किंवा अर्धा व्यवहार रोखीने आणि अर्धा व्यवहार उधारीवर झालेला असता, तर या समजतंय, तर तुम्हाला सुनील घ्यावा लागला असता. हे लक्षात येतं का तुम्हाला? हा मुद्दा क्लिअर झाला तुमचा. मशिनरी परचेस केले म्हणून मशिनरी आपण घेतले किंवा आपण परचेस घेतलं, बरोबर आहे. इथे हे क्लिअर झालं. दुसरं, आता ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये तुम्हाला सुनील घ्यायची गरज नाही. व्यवहार जर उधारीवर झालेला असता तर तुम्हाला इथे बघा सांगितलंय काय, ह्यातून कोणते लेजर बाहेर काढा?
ट्रान्झॅक्शनचा इफेक्ट ज्या लेजर अकाउंटवर झालाय ते लेजर काढा. असं नाही की याच्यामध्ये 4 लेजर येतील तर तुम्हाला 4ही काढावे लागतील. ट्रान्झॅक्शनचा इफेक्ट कोणत्या लेजर अकाउंटवर झालाय, इथे सुनीलवर इफेक्ट झालेला नाही. सिंपल आहे, मशिनरी खरेदी केले, त्याला कॅश देऊन टाकले, विषय संपला. कळतं तुम्हाला? म्हणून अशा ट्रान्झॅक्शन मध्ये सुनील नाही घ्यायचा. काय घ्यायचा? कॅश. काय घ्यायचा? कॅश. कळलं तुम्हाला? ओके. आता सिंपल आहे, आपल्याला मशिनरीला डेबिट किंवा क्रेडिट द्यायचं आहे आणि कॅशला डेबिट किंवा क्रेडिट द्यायचं आहे. मला सांगा मशिनरी कोणतं अकाउंट आहे? रिअल अकाउंट. मशिनरी कोणतं अकाउंट आहे? रिअल. आणि परचेस कोणतं अकाउंट आहे? परचेस कोणतं अकाउंट आहे? रिअल. मी तुम्हाला सांगितलं तुम्ही परचेस घ्या किंवा मशिनरी घ्या, तुम्हाला फरक पडणार नाही. त्याचं कारण परचेस पण रिअल अकाउंट आहे, मशिनरी पण रिअल अकाउंट आहे आणि आपण मशिनरीच परचेस केलेली आहे, दोन्ही एकच भाग आहे. बरोबर आहे? मग तुम्ही इथे परचेस घेतलं असतं तरी ते रिअलमध्येच येईल, मशिनरी घेतलं तरी रिअलमध्ये येईल, दोन्ही घेतलं तरी ते रिअलमध्येच येणार आहे. मग आपण इथे लिहून घेऊ, परचेस कुठलं अकाउंट आहे? कुठलं अकाउंट आहे? रिअल. रिअल अकाउंट. आणि मला सांगा कॅश कुठलं अकाउंट आहे? रिअल. कॅश. बरं, मशिनरीला डेबिट येईल की क्रेडिट येईल? चला डेबिटवाल्याने हातवरती करा. डेबिटवाल्याने हातवरती करा. अरे तुम्ही ट्रान्झॅक्शनचा अर्थ तर चुकीचा लावला. तुम्ही ट्रान्झॅक्शनचा अर्थ काय लावला? सुनीलने मशिनरी खरेदी केली आणि तुम्ही सांगता मशिनरीला डेबिट येईल. नक्की डेबिट येईल की क्रेडिट येईल? डेबिट येईल. बरं, परत एकदा हातवरती करा. मशिनरीला किंवा परचेसला डेबिट येईल असं कोणाला वाटतं? रोहितला वाटतं. तर रोहितला वाटतं म्हणून यांना सगळ्यांना वाटतं. मशिनरी रिअल अकाउंट मध्ये येते आणि रिअल अकाउंटचा रूल असं सांगतोय की जे आलंय त्याला डेबिट द्या आणि जे गेलंय त्याला क्रेडिट द्या. डेबिट. का पण? का? हा बोल 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 बोल. का? बोल. कारण ते रिअल अकाउंट मध्ये आहे ना. हा. रिअल अकाउंटचा नियम असं सांगतो, डेबिट वॉज कम इन, क्रेडिट वॉज गोज आउट. तर आपण ते मशिनरी विकत घेतली ना, मग मशिनरी आपल्याकडे आली आणि कॅश सुनीलकडे गेली, त्यामुळे वा वा वा, बरोबर आहे. बरोबर, बदल झालाय. देवनाथ सांग रे, आधी सांग डेबिट देशील की क्रेडिट देशील? हा. का? रिअल अकाउंटचा रूल असं सांगतो एक मिनिट. तुम्ही वया बंद करा आणि कॉपी करणं बंद करा. ते काय वाचायचं ते घरून वाचून या. ठीक आहे, चल बोल. रिअल अकाउंटचा नियम असं सांगताय की डेबिट वॉट कमिंग, म्हणजे येतं असू दे बोल बोल तू बोल बोल बोल. येतं असं. हा, जे आलंय डेबिट द्या. जे येतं त्याला डेबिट द्यायचा. मग मशिनरी आले ना. वा वा, टाळ्या टाळ्या देवनाथ. तिसऱ्या एंट्री नंतर तुमच्यामध्ये बराच फरक पडलेला आहे. म्हणजे पहिल्या एंट्रीच्या वेळेस तुमची काय अवस्था होती ती तुम्हाला आठवत असेल. आता तिसरी चौथी एंट्री आलेली आहे तुमच्यामध्ये. आणि विशेष करून देवनाथने काही का असेल ना त्याने अभ्यास केलेला आहे आणि तुम्ही अभ्यास केला ना तर तुम्ही हे सहज याची उत्तरं देऊ शकता. अभ्यासच नाही केला तर उत्तरं येणार नाही. राज, मग का नाही बोलला तू? समृद्धी सांग, डेबिट देशील की क्रेडिट देशील? डेबिट. कारण का? की रिअल अकाउंटचा नियम असं सांगते की वॉट कम्स इन आलंय. मशिनरी खरेदी केलेली आहेत त्या सुनीलकडून, म्हणजे ते आलंय म्हणून डेबिट. बरं ठीक आहे. बरं, मशिनरी कोणतं अकाउंट आहे? रिअल अकाउंट. रिअल अकाउंटचा नियम काय म्हणतो? जर आलं असेल तर डेबिट द्या. व्हॉट कम्स इन डेबिट. गेलंय तर क्रेडिट. मला सांगा, मशिनरी परचेस केलंय, मशिनरी खरेदी केलंय, मग मशिनरी आली की गेली? जर आपण मशिनरी खरेदी केलंय तर मशिनरी आली की गेली? आली. आली तर मग रिअलचा नियम काय म्हणतो? आलं असेल तर डेबिट. मग काय यायला पाहिजे? कळलं? मग इथे लिहायचं अक्षर कसंही असू द्या. मशिनरी अकाउंट डेबिट आर
किती रुपयाची मशिनरी खरेदी केली? 10,000. म्हणून आपण इथे 10,000 लिहिलं. आता आपल्याला कॅशला डेबिट किंवा क्रेडिट द्यायचं आहे, बरोबर आहे? सिंपल आहे. मग कॅशला डेबिट किंवा क्रेडिट देण्यासाठी सगळ्यात पहिला तुम्ही कशाचा विचार करणार? सगळ्यात पहिला कसला विचार करणार? कॅश कोणतं अकाउंट? आलंय म्हणून डेबिट, गेलंय म्हणून क्रेडिट असं नाही. सगळ्यात पहिला कशाचा विचार करायचा? ज्याला डेबिट किंवा क्रेडिट द्यायचं आहे ते कोणतं अकाउंट? कॅश कोणतं अकाउंट आहे? कॅश कशामध्ये मोडतं? रिअलमध्ये, बरोबर आहे? मग रिअलचा नियम काय म्हणतो? आलं तर डेबिट, गेलं तर क्रेडिट द्या. मग मशिनरी परचेस केलेली आहे, ह्या सिच्युएशनमध्ये, ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये कॅश आली की गेली? एक मिनटं परत सांगतो. तुम्ही 10,000 रुपयाची मशिनरी खरेदी केलेली आहे, ह्या सिच्युएशनला तुमच्या बिझनेसमधून कॅश आली की गेली? गेली. मग त्याला काय द्यावं लागेल? क्रेडिट. काय डाऊट आहे? नाही. मग इथे लिहायचं टू कॅश अकाउंट क्रेडिट आर 10,000. टू इथे लिहायला थोडंसं अडचण आहे. टू कॅश अकाउंट क्रेडिट आर. सगळ्यांनी आपापल्या एंट्र्या चेक करा आणि कोणी काही चुकीचं लिहिलं असेल ते दुरुस्त करून घ्या.